सख्या रे भाग 10. आम थोडं बाजूला हो, श्रेया आता जास्त रूढ आवाजात म्हणाली. तो इंचही हलला नाही, मात्र चेहऱ्यावर एक वादळ होत. हे बघ, मी तुला सांगितलं ना, तुला घरी डिवोर्स पेपर. श्रेया. त्याने आता रागात तिचे गाल पकडले. आह. तिने त्याच्या हातावर हात काढून सोडवण्यासाठी वर केले. डोंट डेअर श्रेया, डोंट ॲडव्हान्टेजेस माय लव्ह. परत जर मी तुझ्या तोंडात डिवोर्स नाव ऐकल ना, आय डोंट नो मी काय करेन. तुला माझा अँग्री लुक माहीत आहे. तुझ्या आठवणीत मी 7 वर्ष कसे काढले मला माहीत, बट मला नाही वाटत तुला त्याचा सांगून काही फायदा आहे. तू कधी माझ्यावर प्रेम केलं, आता मला यावर शंका येतेय. तुझं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच, पण मी मायानंतर आयुष्यात मी कोणाचं विचार प्रेम केलं असेन, ती फक्त तू होती, आणि शेवटपर्यंत तू राहणार. माझा श्वास, माझं हसू, माझ्या हृदयाची होणारी धडधड, त्यात फक्त तुझं नाव असत. श्रेया, खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणतीही मुलगी आली नाही. जी जागा तुझी होती ती कायम तुझी राहणार. ती मी कोणाला द्यायचा विचार स्वप्नात पण नाही करणार. या 7 वर्ष मी कसे जगलो मला माहीत आहे. मला वाटतं ती कधी माझ्यावर प्रेम केलं नाही. केलं असत तर मला सोडून गेली नसती. तू माझ्यासोबत होती, ती माझी फॅमिली. फक्त माझ्याकडून तुला फॅमिलीची कमतरता, जी पोकळी तुझ्या आयुष्यात कमी होती, ती भेटली बस. यापलीकडे दुसरं माझ्यावर तुझं प्रेम नाही. मॉम, ज्या मॉमने माझ्यापेक्षा जास्त जीव तुला लावला, तू तिला नाही ते बोलून आली, पण आजही ती तुझ्या परत येण्याची आस लावून बसली आहे. पण तुला काय त्याचं, तू तर लग्न करून बसली आणि मुलगी पण आहे. ध्रुव रागात सगळी मनात असलेलं दुःख बाहेर काढून म्हणाला. बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. त्याचे पाणीदार ओलसर डोळे पाहून श्रेयाच्या काळजावर घाव घातले गेले. तीच मन भरून आले. तिने स्वप्नात विचार केला नव्हता ध्रुव तिच्यावर असे आरोप करेन. जे ठरवलं होत त्या पलीकडे सगळं होत. तिने ध्रुवला सगळं सांगून टाकावं असा मनात विचारही केला, पण दरवेळी काहीतरी शंका येऊन ती नाही म्हणत होती. ध्रुवचा प्रत्येक शब्द तिच्या काळजावर 1000 सुया टोचून जात होता. आपल्यावर याने विश्वास नाही ठेवला? थोडाही नाही. मनात खूप प्रश्न आले. सरळ म्हणतो मी प्रेम केलं नाही याच्यावर. असा कसा बोलू शकतो? तुला वाटतं ना मी प्रेम नाही केलं तुझ्यावर? नाही केलं. मी लग्न केली की नाही याच्याशी आता तुझं काही घेणं देणं नाही, कारण ती माझी मुलगी आहे, तीच माझं जग आणि माझी फॅमिली, बाकी कोणी नाही. श्रेया तिच्या गालावर पडणाऱ्या पाण्याला हाताने पुसत त्याच्याकडे पाहत म्हणाली. ओ, म्हणजे तू लग्न केलं? ध्रुवला विश्वास बसत नव्हता. त्याने परत खात्री करून घ्यावी म्हणून विचारलं. हो, तीही ठामपणे त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली. दर्श मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जाण्यापेक्षा आपण बोलू का असा विचार करत होता. पण पुढच्या मिनिटाला आपण हे जग सोडून जाऊ. ध्रुव आता चांगलाच रागात होता. तुम्ही असताना दुसऱ्याशी लग्न केलं? हाऊ डेअर यू? आपलं प्रेम, आपल्यात जे काही झालं ते विसरली? अजूनही लिगली मी तुझा नवरा आहे. मी असताना तू दुसऱ्याशी लग्न करणं गुन्हा आहे. आणि आता तू बघ, मी तुझ्या नवऱ्याला नाही, पुढच्या काही सेकंदात जेलची हवा खायला लावल तर नाव लावणार नाही ध्रुव कपूर. ध्रुव डोळ्यात अंगार आणून म्हणाला. रागात हाताच्या मुठी आवळल्या. त्याचं असं वागणं तिला अपेक्षित होत. ती शांतपणे त्याला पाहत होती. हा स्वतःला जेलमध्ये घालणार. जगातलं 8वं आश्चर्य असेल माणूस स्वतःला जेल करतो. श्रेया त्याच्याकडे पाहून मनात म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर हसू होत. दर्शचे तोंड पाहण्यालायक झाले होते, जे की त्याच्यासाठी शॉकिंग होतं. आता तर हिला गयावया करायला पाहिजे होत. नो ध्रुव, प्लीज माझ्या हजबंडला सोड. तो गेल्यावर मी माझी मुलगी काय करू, असं दर्श इमॅजिन करत होता. तुला तुझ्या नवऱ्याची अजिबात काळजी नाही का? ध्रुवने विचारले. तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? तिने त्याला उलट प्रश्न केला. आता मात्र त्याचा चेहरा पाहण्यालायक झाला. त्याचा चेहरा पाहून एवढ्या गंभीर वातावरणात तिला हसू येत होत. तिने कसाबसा मान इकडे तिकडे पाहत कंट्रोल केला. तुला खरंच त्याच्याबद्दल काही वाटत नाही? आय मीन, त्याला काय बोलायचे होते ते तिला कळले. काय वाटतं काय नाही हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, यात तू इंटरफेअर करू नको, श्रेया म्हणाली. ध्रुव मात्र आता थोडं तिच्याजवळ आला. त्याने अलगद तिला मिठीत घेतले. ती स्तब्ध जागीच उभी राहिली. त्याने तिच्याभोवती हात घट्ट केले. जणू इतक्या वर्षात ज्या फिलिंगसाठी तळमळत होता, ती फक्त एक मिठी होती, ज्यात फक्त तिला अनुभवत होता तो राग, द्वेष, तिरस्कार, प्रेम, काळजी, सुख, दुःख. फक्त एका मिठीत खरं प्रेम करणारा विसरून जाऊन फक्त त्यात सामावून जात वाहत असतो. श्रेयानेही डोळ्यातलं पाणी गालावर आणून त्याच्याभोवती हात घट्ट केले आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शून्यात नजर लावून रडत समोर पाहत होती. कदाचित आपली ही शेवटची भेट असणार, म्हणून आताच मनसोक्त त्याच्या मिठीत सामावून घेऊन कायमसाठी अनुभवत राहायचे. यानंतर कधी भेट होईल कधी नाही तिलाही माहीत नव्हतं. फक्त विरह होता. मैं तेनू समझावा की ना तेरे बिना लगदा जी, तू की जाने प्यार मेरा, मैं करूं इंतजार तेरा, तू दिल तू यूं जान मेरी. श्रेया आता चांगलीच भानावर आली. दर्श केव्हाचा तिला खुणवत होता, पण नाही,
तिने त्याला डोळ्यांनी दरडावत पुढे पाहायला लावले. बिच्चारा तसाच पुढे वैतागून उभा राहिला. आय लव्ह यू, ध्रुव तिच्या गालावर किस करत म्हणाला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. एक प्रकारची आस दिसत होती, एक आशेचा किरण जो फक्त सुखाचा होता. आता तू जाऊ शकतो. श्रेया बाजूला होऊन नॉर्मल झाली. एवढा वेळ तीही त्याला मिठीत घेतलं होतं. त्याला वाटलंही आता आपल्याला सोडून जाणार नाही. पण नाही. परत एकदा त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्याने दोन्ही मुठी आवळून राग कंट्रोल केला आणि तिला पाठमोरा उभा राहिला. तिला रडू आवरत नव्हते. दर्श, माझं लगेज इथे शिफ्ट कर आणि हो तुम्ही पण रिलॅक्स व्हा, ओके, ध्रुव म्हणाला. ध्रुवने खुनशी हसत श्रेयाकडे पाहिलं. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तो गालात हसत होता. दर्श मागून तिला इशारे करत होता. ती मात्र त्याला इग्नोर करून रागात ध्रुवची कॉलर पकडली. तो हसत तिला पाहत होता. ध्रुव, तू असा कसा माझ्या घरात राहू शकतो? नो नेव्हर. मी तुला लास्ट वॉर्निंग देते, निघ तू. श्रेया आता जास्तच चिडली होती. एकतर मोठ्या आवाजात बोलता येत नव्हत. वर आवाज गेला तर ध्रेया खाली येईल. आणि मग ती आली की नो मिसेस कपूर, जोवर मला तुझ्या हजबंडबद्दल काही कळत नाही, त्याची मुलगी. मला तिला भेटायचं आहे. सो मी त्यांना भेटून मग जाईन. ध्रुव तिचे दोन्ही गाल ओढत बोलला. ती अजूनच चिडली. ती काही करणार तेच त्याने तिला उचलून खांद्यावर टाकलं. ती घाबरली. ध्रुव, सोड ह, श्रेया रागात म्हणाली. तो हसत तिला पाहत होता. तो तिला घेऊन रूममध्ये जाणार तेच मागून आवाज आला. मिस श्रेया. आणि समोरचा व्यक्ती शॉक होऊन श्रेया आणि ध्रुवला पाहत होता. आता मात्र श्रेयाची बोबडी वळली. श्रेया भीत हसण्याचा प्रयत्न करत होती. ध्रुव मात्र समोरच्या व्यक्तीला पाहून अठ्या पाडून रागात पाहू लागला. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा.